जर तुम्ही खूप दिवसापासून जॉब शोधत असाल आणि जॉब शोधून थकला असेल, तर मी आज तुमच्यासाठी खूप छान असं जॉब घेऊन आलेले आहे. ते म्हणजे लीड जनरेशन. ओके. तुम्हाला काय करायचं, लीड जनरेट करायचं. ओके. त्याचे पूर्ण डिटेल्स बघूया आपण. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी थोडंफार हायलाइट सांगितलेलं. ओके. सो नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. मी तुमच्यासाठी रेग्युलर ते म्हणता येत नाही, पण एक दिवस सोडून एक दिवस तरी माझे जॉब अपडेट्स येतच असतात. ज्या ठिकाणी ओपनिंग्ज असतात, ते सगळे मी व्हिडिओज घेऊन येत राहते. ओके. सो तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये, तर चॅनल तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं, जेणेकरून म्हणजे सगळे जॉब अपडेट्सचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. आणि नोटिफिकेशन भेटेल तर लवकरात लवकर तुम्ही जॉबला अप्लाय सुद्धा करू शकता. ओके. सो आजचा जॉब आहे लीड जनरेशन. सो तुला कंपनीसाठी काय करायचं, लीड जनरेट करायचं. ओके. सो ते कसं जनरेट करायचं, त्याचं काय-काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला काम कसं करावं लागेल, हे सगळं डिटेल्स आपण काय करूया, स्क्रीनवरती जाऊन मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सगळे डिटेल्स समजतील. नाहीतर तुम्ही अर्धं बघता नंतर मी विचारता, मॅम हे असं कसं, हे तसं कसं म्हणून. ओके. सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत राहते. ह्या व्हिडिओच्या खालती जे डिस्क्रिप्शन असते ते लिंक देत असते. तिथून तुम्ही जॉबला अप्लाय करायचं. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जाऊन सगळे डिटेल्स चेकआउट करूया. तो आता आपण स्क्रीनवरती आलेलो आहे. तिथे बघू शकता जॉब आहे तुमचा टेलिसेल्स एक्झिक्युटिव्ह लीड जनरेशन. ओके. तुम्हाला ते लीड जनरेट करायचे. ओके. एक्सपिरियन्स काय म्हटले तर तुम्हाला 0 to एक्सपिरियन्स म्हटले, म्हणजे समजा तुम्ही फ्रेशर असाल तरी तुम्ही चालत्या जॉबला अप्लाय करू शकता. सॅलरी तुम्हाला 50,000 पासून 2 लाख पर एनम तुम्हाला सॅलरी पडणार आहे. ओके. सो एरिया आहे पुणे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड या एरियामध्ये आय थिंक फेमस एरिया पिंपरी चिंचवड आहे, तिथं तुम्ही आहे. प्रिफर वुमन्स कॅन्डिडेट, तर तुम्ही वुमन्स मोस्टली प्रिफर करणार आहेत. ओके. लीड जनरेशनसाठी ओपनिंग्स पण जास्त आहेत, 10 ओपनिंग्स आहेत. सो डेफिनेटली अप्लाय करू शकता. जॉब हायलाइट्स काय आहेत, ग्रॅज्युएट फ्रेशर्स विथ एक्सलंट कम्युनिकेशन स्किल अँड परस्यू स्किल इन इंग्लिश अँड हिंदी. समजा तुम्हाला ना एक तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, तुम्ही फ्रेशर असता ते चालतं, पण तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे विथ एक्सलंट कम्युनिकेशन. ओके. म्हणजे तुमचं बोलायचं जे असतं ना, कम्युनिकेशन ते चांगलं असायला पाहिजे आणि चांगलं असायला पाहिजे. आणि तुम्ही जर ग्रॅज्युएशन आता जस्ट तुमचं झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. सो ग्रॅज्युएशन फ्रेशर्स म्हणजे सांगितलं, जर तुम्ही आता सध्याला ग्रॅज्युएट झाला असेल, फ्रेशर असेल, तुम्ही अप्लाय करू शकता. एवढंच की तुमचं कम्युनिकेशन स्किल एक्सेल असेल पाहिजे आणि इंग्लिश तुम्हाला यायला पाहिजे आणि हिंदी पण तुम्हाला यायला पाहिजे. ओके. देन मेक आउटबाउंड कॉल्स. तुम्हाला स्वतःहून कॉल करायचा आहे टू बिझनेस लीड्सला. जनरेट क्वालिफाईड लीड्स तुम्हाला जनरेट करायचं, शेड्यूल करायचं मीटिंग त्यांच्यासोबत आणि मेंटेन करायचं क्लायंट डेटाबेस. क्लायंटचा डेटाबेस सुद्धा तुम्हाला मेंटेन करायचं. ओके. हे सगळं तुम्हाला करावं लागेल. ओके. जॉब डिस्क्रिप्शन काय म्हटले त्यांनी, वी आर लुकिंग फॉर अ डायनामिक अँड परस्युसिव्ह टेलिकॉलर एक्झिक्युटिव्ह टू जॉईन अवर रिक्रुटमेंट टीम. ओके. रिक्रुटमेंट टीम त्यांची जॉईन करायची तुम्हाला. द आयडियल कॅन्डिडेट्स विल बी रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग आउटबाउंड कॉल्स टू पोटेन्शियल क्लायंट्स. तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आउटबाउंड कॉल्स करण्यासाठी पोटेन्शियल त्यांच्या क्लायंट्सना. ओके. इंट्रोड्युसिंग अवर रिक्रुटमेंट सर्व्हिस, त्यांची रिक्रुटमेंट सर्व्हिस इंट्रोड्यूस करायचं आहे. जनरेटिंग लीड जनरेट करायचं आहे आणि सेटिंग अप मीटिंग्स फॉर द बिझनेस डेव्हलपमेंट टीम. आणि मीटिंग तुम्हाला सेटअप करायचं आहे बिझनेस डेव्हलपमेंट टीमसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आहे, की समजा तुम्ही कॉल केला कुठल्यातरी त्यांच्या बिझनेस लीडला, तर त्यांचं कम्युनिकेशन होते. ओके. त्यांनी इंटरेस्टेड असतात, तेव्हा तुमचं ते मीटिंग तुम्हाला मॅनेज करायचं तुमच्या टीम लीड सोबत, तुमचे जे मेन असतात की त्यांच्यासोबत तुम्हाला त्यांचं मीटिंग करून द्यायचं. ओके. देन की रिस्पॉन्सिबिलिटी हे तर तेच आहेत. मेक आउटबाउंड कॉल्स टू बिझनेस लीड्स, डिसिजन मेकर्स ऑफ व्हेरियस कंपनीज, पिच आयटी डोमेन प्रोफेशनल पोटेन्शियल क्लायंट्स. आयटीचे पण क्लायंट्स तुम्हाला पिच करायचे. ओके. अंडरस्टँड क्लायंटचं रिक्वायरमेंट, समजून घ्यायचं आहे. कम्युनिकेट करायचं इफेक्टिव्हली, म्हणजे त्यांचे काय रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला कम्युनिकेशन सुद्धा करायचं आहे. जनरेट क्वालिफाईड लीड्स तुम्हाला जनरेट करायचं आहे. शेड्यूल करायचं मीटिंग फॉर द सेल्स, फॉर द जेवढं आपण म्हणजे तुम्हीच लीड जनरेट करणार आणि तुम्ही सुद्धा मीटिंग शेड्यूल करणार तुमच्या सेल्स टीम सोबत. ओके. नेक्स्ट, मेंटेन अँड अपडेट द डेटाबेस रेग्युलरली. तुम्हाला काय करायचं आहे, मेंटेन अँड अपडेट करायचं डेटाबेस, म्हणजे जो कस्टमरचा डेटा असतो तो अपडेट करायचा. हा बाबा हे इंटरेस्टेड आहेत, ह्याने इंटरेस्ट दाखवला, ह्याने नाही दाखवला, हे सगळं मेंटेन करायचं तुम्हाला. ॲबिलिटी टू पोटेंट स्ट्रॉंग कन्व्हर्शन ऑफ लीड्स, डेली कोल्ड कॉलिंग, ईमेल मार्केटिंग विल बी देअर, हे सगळं असणार. फॉलोअप ऑन एन्क्वायरीज, प्रपोजल, बिल्ड स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ पोटेन्शियल एक्झिस्टिंग क्लायंट. चांगलं रिलेशनशिप पण तुम्हाला क्लायंट सोबत ठेवावं लागेल. ओके. सो रिक्वायर्ड स्किल सांगितलं तुम्हाला, एक्सपिरियन्स कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजेत, इंग्लिश हिंदी रिजनल लँग्वेज म्हणजे तिथली लँग्वेज यायला पाहिजे. गुड नॉलेज ऑफ MS ऑफिस अँड सेल्स टूल्स, त्यांचे जे सेल्स टूल्स आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. MS ऑफिस तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे.
एक तर काय म्हणते तुमचं मिनिमम ग्रॅज्युएशन एनी स्ट्रीम कोणत्या पण स्ट्रीममध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं तुम्ही अप्लाय करू शकता. लुक्स फॉर त्यांनी बीकॉम वाले, बीएससी वाले, प्लेन ग्रॅज्युएट एक्सेट्रा हे तुम्ही बघायला. नो टेक्निकल और आयटी फील्ड. आयटी फील्ड मधले नाही, टेक्निकल मधले नाही. फ्रेशर्स विथ एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स आर ऍप्लिकेबल ओनली. फ्रेशर्स असलं चालतंय आणि एक्सलंट कम्युनिकेशन स्किल. तुम्ही जास्तीत फ्रेशरवरती फोकस करा. म्हणजे समजा तुम्हाला काही एक्सपिरियन्स नसला, जस्ट पास आउट असाल तुम्ही अप्लाय करू शकता जॉबला. ओके. सो फुल टाइम आहे, परमनंट आहे, एनी ग्रॅज्युएट कोण पण ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता. सो भरपूर काय काय होतं जे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. सो समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल जॉबमध्ये डेफिनेटली अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच मी तुझ्यासाठी जॉब घेऊन येत राहते. सो प्लीज लाईक करा, कमेंट सुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि शेअर सुद्धा करा. ज्यांना ज्यांना जॉबची गरज आहे त्यांना शेअर करा. ओके. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन